कैरीचं चटपटीत लोणचं बनवा खूप सोप्या पद्धतीने। नमस्कार, आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कैरीचं लोणचं बनवत आहोत। मी ह्या 5 किलो कैऱ्या मार्केटमधून आणल्या आहेत। आपण 5 किलो कैऱ्याचं लोणचं बनवतोय। मी कैऱ्या मार्केटमधून आणून अगोदर धुवून घेतल्या स्वच्छ आणि त्याच्यानंतर परत मी मार्केटला घेऊन गेले आणि फोडून आणल्या। आणि फोडी पण मी एकदम अशा छोटे छोटे करून घेतल्या आहे, म्हणजे आपलं लोणचं वाया जात नाही याच्यामुळं। आता सगळ्यात अगोदर आपण काय करू, हे ज्या कैऱ्या आहे का त्या साफ करून घेऊ। म्हणजे त्याच्यातले हे ज्या कोय असते का, या कोय आपल्याला याच्यातले सगळे काढून घ्यायच्या आणि काडी कचरा जे असं घाण याच्यातली सगळी घाण आपल्याला साफ करून घ्यायची। आणि त्याच्यानंतर मग आपण बघू मसाले आणि तेल ते आपल्याला किती वापरायचं ते। मी अगोदर कैरी साफ करून घेते। ही कैरी आहे मी सगळी साफ करून घेतली आहे, एकदम सगळं काढून घेतलं मी त्याच्यातल्या ज्या कोया होत्या ह्या मी साफ करून घेतल्या, काढून घेतल्या। ह्या कोयाची पण आपण सुपारी करणार आहोत, पुढची रेसिपी मी याची करणार आहे। आणि जी थोडीशी खराब कैरी होती थोडी पिकलेली ती पण मी बाजूला काढली। हे आपल्याला याच्यात टाकायचं नाही, याच्यामुळे लोणचं खराब होऊ शकतं, त्याच्यामुळे हिला मी बाजूला काढली। आणि आता हे मसाले बघू। हे 5 किलोसाठी मी 1 किलो मीठ घेतलंय आणि 250 ग्रॅम मोहरीची डाळ आहे। हिला मी थोडंसं मिक्सरमधून फिरून घेतलं। 200 ग्रॅम रामबंधू लोणचं मसाला घेतला, 100 ग्रॅम हळद घेतली आणि 50 ग्रॅम लाल तिखट घेतले। लाल तिखट मी थोडंसंच घेतले कारण मसाल्यात पण थोडंसं तिखट आहे त्याच्यामुळे। आता मी 1 वाटीभर बडीशेप घेतली, हिला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवलंय आणि 1 चमचाभर दालचिनी आहे, थोडी 1 चमचा लवंग, 1 चमचा मिरे, 1 चमचा सुंठीची पावडर आहे। या सुंठीच्या पावडरमुळं जे आपली लोणचं असतं का त्याची जी साल असते का लोणच्याचं ते म्हणजे कडकपणा राहतो त्याला, त्याच्यामुळे आपल्याला 1 चमचा सुंठीची पावडर टाकायची। आणि 2-3 चमचे मी मेथी घेतली, मेथीमुळं पण लोणच्याला खूप छान टेस्ट येते। आता मी अगोदर काय करते, 1 लिटर आपल्याला याच्यासाठी तेल वापरायचं आहे। मी याचं करडीचं तेल आपण घेतलं आहे आपण 1 लिटर। आता हे तेल आपल्याला कढईत एकदम असं मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। एक अगदी वाफा निघुस्तर आपल्याला याला गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतर थंड करून घ्यायचं आहे। मी आता अगोदर तेल तापून घेते। तेल कडकडीत तापून आता थोडंसं कोमट झालंय, थोडंसं म्हणजे आपलं बोटाला चटका बसणार नाही इतकं हे ते तेल गरम आहे। आता मी फक्त याच्यात थोड्याशा लवंगा आणि मिऱ्या याच्यात टाकून 1-5 मिनिटं ठेवते। त्याला 5 मिनिटे लवंगा मिरे भिजले। आता आपण हे तेल सगळ्या मसाल्यात टाकू। आता मी हे सगळं छान असं मिक्स करून घेते आणि हे पण जे मसाले आपले हे पण आपल्याला याच्यात टाकायचे। आणि मी एक आपली जी घरची साधी काळी मोहरी आहे त्याची 1 वाटीभर मोहरीची पावडर करून घेतली मिक्सरमधून, ते पण मी याच्यात टाकते। आता हे सगळं साहित्य आपण हळूवारपणे छान असं मिक्स करून घेऊ। आपला तेल आणि मसाले सगळे एकजीव झाले। आता आपण याला अर्धा तास असं त्याच्यात तेलातच थोडंसं मुरू देऊ आणि नंतर आपण कैरीच्या फोडी ना ते याच्यात मिक्स करू। आपला मसाला छान अर्धा तास तेलात मुरलाय। आता आपण हे कैरीच्या फोडीत मिक्स करू। मी मोठं पात्र घेतलंय म्हणजे सगळे एकत्र मिक्स होण्यासाठी। आता मी हे छान मस्त एकजीव करते सगळं। मी आता लोणच्यात 200 ग्रॅम गूळ टाकते। मी बारीक पावडर करून घेतली गुळाची, गुळामुळे पण आपलं लोणचं खूप मस्त लागतं। आपण अजून याला एकजीव करून घेऊ छान। कैरीचं चटपटीत लोणचं खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।